नमस्कार. रंग यशाचे मध्ये आज एका आगळ्या वेगळ्या कलाकाराला आपण भेटणार आहोत आणि जे आहेत पाककलेमध्ये माहेर, गेले 3 दशकाहून अधिक. स्वागत करूया विष्णू मनोहर यांचं. नमस्कार. सर, गेली 30 वर्ष जवळजवळ तुम्ही ही कारकीर्द करतायत आणि गिनीज बुकमध्ये आज तुमचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. सलग 53 तास पाककला बनवण्याचं. त्याबद्दल काय सांगा? खूप छान एक्सपिरियन्स होता आणि जगातला हा दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड, म्हणजे याच्या अगोदरचा रेकॉर्ड जो होता बेंजामिन पेरी नावाच्या माणसाने केलेला, तो 2014 मध्ये आणि तो 40 तासाचा होता. आणि भारतात मी असा एकमेव आहे की ज्यांनी हा रेकॉर्ड तोडला आणि 53 तासाचा मी तो कायम केला. आणि मजा आली एकूण करताना. कुठलंही दडपण नव्हतं, कारण खेळीमेळीच्या वातावरणात सगळं घेतलं. आणि मेजवानी करताना, शूटिंग करताना जी काय मला प्रॅक्टिस व्हायची, ती प्रॅक्टिस मला तिथे कामी आली. सर, रसिक तुम्हाला बघतायत आणि वेगवेगळी मेजवानी अपेक्षा करतायत. कलर्सवर तुम्ही आता नवीन मेजवानीचा विक्रम करणार आहात. मोठा पराठा आणि मोठा कबाब बनवण्याचाही विक्रम तुम्ही केलेला आहे. काय सांगा? मोठा पराठा जो केला तो जवळपास 42 किलो वजनाचा होता आणि 5 फूट बाय 5 फुटाचा होता. तो मी 2000 साली केलेला लिम्का रेकॉर्डसाठी, आजपासून 16 वर्ष आधी. त्याच्यानंतर 2007 साली मी जगातला सगळ्यात लांब 9 फूट लांब असा कबाब केला. आणि त्याच्यामध्ये टेक्निकही वापरलं आणि व्हिज्युअलायझेशनही वापरलं. आणि तो सगळा जो प्रकार होता एकूण, म्हणजे पराठा म्हणा किंवा कबाब म्हणा, ते जसा तयार झाला विदिन 10-15 मिनिट्स तो संपला. आणि असंच काहीतरी वेगवेगळं करायची नेहमी एक सवय म्हणा किंवा आवड म्हणा, ती आवड आहे, पूर्वीपासून होती. आणि त्याच्यामुळेच मी हा दुसरा नवीन विक्रम आता केला. आताच्या वाक्यामध्ये तुम्ही व्हिज्युअलायझेशन हा शब्द वापरला. नेमका तो थोडक्यात उद्धृत कराल? थोडक्यात म्हणजे तो कबाब करताना पाहणं ही सुद्धा एक मजा आहे. किंवा हा बनण्याच्या अगोदर तो व्हिज्युअलाइज करणं की हा नेमका कसा असेल. कारण कबाब आपण शेकतो याच्यावर, तर लोकांच्या खूप कल्पना होत्या की खूप मोठी शेगडी असेल वगैरे. असं काहीच केलेलं नाही. मी टेक्निक वापरलं. ज्या सळीला कबाब लावतात ती सळी आतून पोकळ ठेवली, त्याच्यामध्ये कोळसा भरला आणि बाहेरून फक्त थोडा थोडा कोळसा शेगड्यांमध्ये भरला आणि ते फिरतं केलं. तर त्याच्यामुळे हे सगळं पहिलं व्हिज्युअलाइज केलं, कसं दिसेल ते पाहिलं आणि नंतर त्याला इम्प्लिमेंट केलं आणि तो सक्सेसफुल झाला. आज तुम्हाला व्यासपीठावर सन्मानित केलं गेलं. तुम्ही असं म्हणालात की माणूस कितीही मोठा झाला तरी तो घरी एक सामान्य माणूस राहत असतो. कुठलं जीवन तुम्हाला आवडतं? आपण एखाद्या विशिष्ट शिखरावरचं की एक सर्वसामान्य माणूस म्हणून? पूर्वी असं वाटायचं की मजा यायची, पण आता असं वाटतं की नाही, आपण जसे घरी नेहमी असतो, सगळ्यांशी बोलतो, कुठेही जाऊन पाणीपुरी खाऊ शकतो, कुठेही जाऊन भेळ खाऊ शकतो. तसं आज जसा इथे मी येताना मला बटाटे वड्याचा वास आला. मला खूप इच्छा झाली की वरच्या कॅन्टीनमध्ये जाऊन खातो, पण म्हटलं नाही यार, आपल्या इथे कोणीतरी गेस्ट म्हणून बोलायला, आपल्याला अवॉर्ड देणार आहे, तर मग तो आमचा माणूस नाही जाऊ नका सर, मी इथे आणतो. पण इथे खाण्यात मजा नाही. ती मजा जी आहे ती कॅन्टीनमध्ये खाण्यात, नंबर लावून खाण्यामध्ये मजा आहे. तर ते कुठेतरी मिस करतो मी. पण तुमच्या हातचं खाणं जेव्हा लोक वेगवेगळी तारीफ करतात, काय आतून सुखावं अनुभव येतात? खूप छान वाटतं की आपण कसं असतं, संगीतम नाटकम परमानंददायकम असं एक वाक्य आहे, पण मी त्याला मोडतो की संगीतम नाटकम भोजनम परमानंददायकम. एखाद्या गायकाची छान तान ऐकली की आपण म्हणतो क्या बात आहे. तसंच छान भुकेच्या वेळी जर आपल्याला कोणी चांगलं जेवायला दिलं तर आपण तृप्त होतो, म्हणतो क्या बात आहे. हे सगळे आपल्याला डिरेक्टली देवाकडे जाऊन ते आशीर्वाद मिळतात. त्यातला हा प्रकार आहे सर. तुमच्या बेटर ॲफनी तुमच्या पक्वानांबद्दल एखादी चांगले शब्द किंवा वाक्य वापरलंय, ते कोणतं आहे जे अजून कानात गुंजन करतंय तुमच्या अर्धांगिनी? बेटर हाफनी वापरलेले शब्द असे की विष्णू सारखी दाल फ्राय जगातली कोणतीही व्यक्ती बनवू शकत नाही, असे तिने वापरलेले शब्द आहेत. पण हे शब्द मला वाटतं माझे चोरलेले आहेत, कारण मी नेहमी म्हणायचो की माझ्या आईच्या हातचं फोडणीचं वरण जे आहे ते जगातली कोणीही बनवू शकत नाही. तेच आशीर्वाद रूपी जे काय हे आहेत ताकद, ती आईच्या रूपाने तुमच्या हातात आलेली आहे. सर, ते शेवटी 45 पुस्तकं तुमची मार्केटमध्ये गाजतायत. या पुस्तकांमधून नेमकं काय मांडलंय?
पुस्तक वेगवेगळे विषय म्हणजे खाऊचा डब्बा आहे, नुसत्या पोळ्या आहेत, पराठे आहेत किंवा बेसिक कुकिंगची मेजवानी आहे की ज्याच्यात तांदूळ धुण्यापासून कणिक लावण्यापासून कसं कराल हे सगळं आहे. आणि एक आहे तुकडा तुकडा जिलबी, आणि एक पुस्तक आहे चासणीकार, त्याच्यानंतर एक दूध दुभतं, असं एक डाव सुपाचा, अशी सगळी पुस्तकं आहेत की त्याची नावंही थोडी वेगळी आहेत आणि आतले कंटेंट्सही वेगळे आहेत. यश हवाय मिळेल तर सर्वसामान्य यश मिळवायचं आहे किंवा विश्वविक्रम करायचं आहे आणि विक्रमवीर व्हायचं आहे, यासाठी तुमच्या अनुभवातून गेल्या 30 वर्षाच्या अनुभवातून यशाचं सूत्र लोकांना काय सांगा? यशाचं सूत्र सांगण्या इतका तसा मोठा नाही आहे, पण मी आतापर्यंत जे काय केलं तर त्याचा अनुभव मी नक्की सांगू शकेन की तुम्हाला जे काय करायचं अगदी मन लावून करा आणि ईर्षेपोटी करू नका. तुम्हाला छान वाटतं म्हणून तुम्ही करा, आणि तुम्हाला छान वाटतं म्हणून तुम्ही करता ते चांगलं करता, आणि जे चांगलं होतं ते अव्वल असतं. यश तुमच्या पाठोपाठ आपोआप येतं, त्याच्यामुळे डू इट. प्रत्येकाच्या जिभेला आनंद देणारे आणि मनाची तृप्ती जाणून करून देणारे विष्णू मनोहर यांनी आपल्याशी आज दिलखुलास मुलाखत केलेली आहे, आणि तुमचे विश्रम तुम्हीच मोडत राहोत ही अपेक्षा करून तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल विशेष आभार. थँक्यू. नमस्कार.